श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी व मुलींसाठी त्यांचे जे डोक्याचे केस गळते, पातळ केस होतात, त्यानंतर केस पांढरेही होतात आणि केस वाढत नाही, यासाठी मी एक खास उपाय सांगणार आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, फॉलो नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण आताच्या वेळेमध्ये, आताच्या काळामध्ये खूप केसांची समस्या आहे आणि खूप महिलांना, मुलींना केस गळती, केस वाढत नाही व डोक्यामध्ये खूप कोंड्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा. केस का गळतात आणि केस का वाढत नाही, अगोदर आपण हे जाणून घेऊया. व्हिडिओच्या शेवटला मी माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे. व्हिडिओच्या शेवटमध्ये स्क्रीनवर तुम्ही तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असतील, जसे वास्तुदोष, पितृदोष, तर विचारून शकता. मला मेसेज करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे. त्यानंतर केस का गळतात की आताच्या काळामध्ये मसाल्याचे पदार्थ खूप खाऊ राहिले आणि तेलकट पदार्थ हेही खूप जास्ती होत आहे. त्यामुळे तेलकट पदार्थ, मसाले पदार्थ खाणे टाळा. त्यानंतर मी तुम्हाला तेल कोणतं वापरायचं आहे हे पण सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खास आयुर्वेदिक तेल आहे. पण त्याआधी तुम्हाला केस गळणे थांबवायसाठी आणि वाढायसाठी हा उपाय सांगणार आहे. रोज सकाळी हा उपाय महिनाभर करायचा आहे. कढीपत्त्याची पावडर करून ठेवायची आहे. तुमच्या भाजीमध्ये 1 चमचा कढीपत्त्याची पावडर टाकायची आहे. सकाळच्या व संध्याकाळच्या जेवणामध्ये कढीपत्त्याची पावडर. त्यानंतर काळे तीळ असतील तर काळे तीळ सकाळी आमुषापोटी 1 चमचा काळे तीळ चावून खायचे आहे व संध्याकाळीही ते 1 चमचा काळे तीळ बारीक चावून खायचे आहे. अजून केसासाठी हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 वेळा करू शकता. काय करायचं आहे? कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे. ताजा कडुलिंबाचा पाला, त्याचा रस काढायचा आहे, गाळून घ्यायचा आहे छानपैकी आणि तो 3 चमचे रस आणि त्यामध्ये अर्धा चमचा खायचं लिंबू आहे त्याचा रस एकत्र करून घ्यायचा आहे आणि ह्याच्या मिश्रणाची डोक्याच्या जे काही आपले केस आहे त्याच्या मुळाला खोलपर्यंत पूर्ण डोक्याला मालिश करायची आहे आणि ते धुवून घ्यायचं आहे. असं 20 मिनिटं ठेवायचं आहे. हप्त्यातून 2 वेळा करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक वेळा सांगतो की तेल कुठलं वापरायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुर्वेदिक तेलची माहिती सांगणार आहे आणि हे आयुर्वेदिक तेल असं आहे, तुम्ही याचा वापर केला ना तुमचे केस वाढतील, गळणार नाही. हा उपाय 100% आणि 100% फायदा देतो. कारण मी व्हिडिओच्या स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे. हा उपाय तुम्ही महिनाभर केल्याच्या नंतर तुम्हाला किती गुण येतो व रिझल्ट येतो तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता. कारण हा कुठलाही खोटा उपाय नाही, त्यामुळे मी माझा नंबर देत आहे.
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लीज शेअर करा. श्री स्वामी समर्थ. लिंबाचा रस आणि खायच्या लिंबाचा रस एकत्र करून आठवड्यातून 2 वेळा नक्कीच लावा. तेल कुठलं वापरायचं आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेल आणि साबण. आता तुम्ही जे मिश्रण लावतात तर तुम्ही खास शिकाकाई रेठा शिकाकाई ही साबण मिळते. या साबणाचा वापर करू शकता रोजच्यासाठी, केसांसाठी.